शिवाजी महाराजांचा विजय असो. कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. आरपीआय जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. नमस्कार, आप सभी दर्शकों का CNU चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई में और हमारे सामने की तस्वीर आप देख रहे हैं कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के माध्यम से आज रामदास अठवले जी का जन्मदिन मनाया जा रहा है और यहाँ पर सभी कार्यकर्ता और नेता मौजूद हैं। और आज केंद्रीय मंत्री रामदास अठवले जी का जन्मदिन है, उसी उपलक्ष्य में एक दूसरे की मुंह मिठा कर रहे, मतलब एक दूसरे को मिठाई खिला रहे। आठवले काय सांगणार आहे, आज आठवले साहेबांचा वाढदिवस साजरा करतात, काय सांगणार? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब आज यांचा वाढदिवस, आमचे लाडके नेते, आम्ही सर्व कार्यकर्ते, आठवले साहेबांवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथे सर्व कार्यकर्त्यांनी मिळून लाडू वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. एक प्रश्न असा आहे की महानगरपालिकाच्या चुनावी बिगुल वाजलेले आहेत आणि RPIला किती तिकीट भेटतात, काय सांगणार आहे? कारण की तुम्ही जिल्हा अध्यक्ष आहे, ह्या जिल्ह्यासाठी तुम्ही किती मागणी केली? आठवले साहेबांकडे आम्ही दक्षिण मध्य मुंबईहून 8 ते 10 सीटाची मागणी केलेली आहे आणि आम्हाला आशा आहे की मित्रपक्ष ह्या सीट आम्हाला सोडतीलच. फुलेजी काय सांगणार आहे, तुम्ही आज हे आयोजन पूर्ण केलं आहे, आठवले साहेबांचा वाढदिवस आहे, नेमकं काय सांगणार आहे? 147 से तुमची मुलगी तयारीमध्ये आहेत, काय सांगणार? सर्वप्रथम मी राष्ट्रीय नेते माननीय रामदासजी आठवले यांना वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा देतो आणि प्रभाग क्रमांक 147मधून माझी मुलगी इच्छुक आहे. 2012 सालीसुद्धा ती 326 मतांनी पडली होती. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी विचार केला आहे, आज तिला तिकीट आम्ही मिळवून देऊ, युतीचं तिकीट सोडून घेऊ आणि तिला भरघोस मताने निवडून देऊ. ताई काय सांगणार आहे, तुम्ही स्वतः चुनाव एकदा लढलेला आहेत पण तेव्हा पराभव झाला, आता तुम्ही तिकीट मागतात, काय सांगणार आहे? सर्वप्रथम रामदासजी आठवले साहेबांना हार्दिक शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त. आणि 2012च्या वेळी 4292 लोकांनी मला सपोर्ट केला, त्यांनी विश्वास दाखवला माझ्यावर. आता हीच माझी रिक्वेस्ट आहे की त्यांना की आताही माझ्यावर तेवढाच विश्वास दाखवा, त्यांचा हक्काचा नगरसेवक त्यांना भेटेल. जोरसेजी, कारण काही आता जे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये काही नाराजगी आहे, कारण की प्रत्येकवरती जेव्हा चुनाव येते तेव्हा RPIला फक्त वोटिंगसाठी यूज करतात आणि नंतर जेव्हा तिकीटचा मामला येतं समोर तेव्हा तिकीट भेटत नाही, कारण की विधानसभा गेलं, लोकसभा गेलं, आता नगरपालिकामध्ये तस्वीर काय होणार आहे? नाही, आत्ता नगरपालिका म्हणजे ही कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि जमिनीवरती काम करणारा हा कार्यकर्ता, ह्या कार्यकर्त्यांची अपेक्षा असते की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत तिकीट मिळावं आणि तशी मित्रपक्षाकडे नेते रामदासजी आठवले साहेब यांनी मागणी केलेली आहे आणि सविस्तर आमच्या 2 फेऱ्या मिटिंगच्या झालेल्या आहेत आणि ह्यावेळेस नगरपालिकेमध्ये आम्हाला मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे सीट मिळतील अशी आम्ही आशा बाळगून आहोत. तुम्ही काय सांगणार आहे, तुम्ही स्वतः या वाढदिवसमध्ये साजरा तुम्ही सामील आहे? प्रथमतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व आमच्या सगळ्यांचे आधारस्तंभ केंद्रीय मंत्री आठवले साहेबांना वाढदिवसाच्या आम्ही सगळ्या दक्षिण मध्य मुंबई जिल्हा, अणुशक्तीनगर तालुका आणि उपस्थित जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे, तालुका अध्यक्ष सुभाष साळवे, आमचे वर्किंग प्रेसिडेंट महादेवजी साळवे, आमच्या भावी नगरसेविका प्रज्ञाजी आहेत, सुनील सदाफुलेजी आहे, उपस्थित असंख्य कार्यकर्ता, कामू पवारजी आहे, यांच्याकडून सगळ्यांकडून मनापासून साहेबांना लाख शुभेच्छा. आणि ह्या माध्यमातून आम्ही महायुतीच्या नेत्यांना आवाहन करतो की आम्हाला जास्तीत जास्त रिपब्लिकन पक्षाला सन्मान देण्याचं काम त्यांनी करावं. आपण पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा या महानगरपालिकावर घेऊन जाऊया. काय सांगणार आहे, महिलांसाठी तिकीटचं आरक्षण आहे 50%, पण RPIचे महिला कॅन्डिडेटला तिकीट भेटणार काय? प्रथम माननीय रामदासजी आठवले आमचे नेते, त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या निमित्त आज हार्दिक शुभेच्छा देतो. आणि प्रज्ञा हा पहिले पण मतदारसंघामध्ये, ह्याच मतदारसंघामध्ये लढलेली आहे, चांगली लढत दिलेली आहे, परंतु थोड्याशा मतांनी गेल्यामुळं आपल्याला परत सुवर्णसंधी आलेली आहे. तर आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्षाकडे, मुंबई अध्यक्षाकडे आमची मागणी आहे की परत नंतर आम्हाला एक संधी द्यावी आणि आम्ही त्या प्रज्ञाला आम्ही निवडून आणण्याचे प्रयत्न करू. सुभाष साळवेजी काय सांगणार आहे, आज RPIचं जेव्हा नाव येतं की बाबा महायुतीमध्ये RPIला तिकीट भेटलं पाहिजे, पण का तिकीट भेटत नाही? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महायुतीचा एक मित्रपक्ष, घटक पक्ष, सुरुवातीपासून घटक पक्ष आहे. परंतु आता परिस्थिती असे आले की शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष आल्यानंतर महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचे पण मागण्या वाढल्या आणि आमच्यासारख्या मित्रपक्षाचं दुर्लक्षित केलं असं म्हणता येणार नाही, पण दुर्लक्ष केल्यासारखं झालेलं आहे. आता गेल्या आपण 10 वर्ष इतिहास पाहिला असता की रिपब्लिकन पक्षाला पाहिजे तसं जागा मिळाल्या नाहीत. आता यावेळेस तर आमची आशा आहे
आज केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले संघर्ष नायक यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवस आम्ही सदिच्छा व्यक्त करतो ही चांगली गोड न्यूज आम्हाला देतील आणि भगव्याबरोबर निळ्या निश्चित महानगरपालिका फडकेल अशी आम्हाला आशा आहे. जी एक प्रश्न असा आहे की जाता जाता तुम्हाला विचारतोय की कार्यकर्त्याला जर तिकीट भेटलं नाही तर बंडखोरी होऊ शकतात असं सूत्रांची माहिती काय सांगणार याबद्दल? नाही असं होऊ शकत नाही, कारण आम्ही एकनिष्ठ रामदासजी आठवले साहेब यांचे कार्यकर्ते आहोत. तिकीट मिळणारच आणि बंडखोरी कुठलाही कार्यकर्ता सहसा करणार नाही, कारण आठवले साहेबांवरती प्रेम करणारा कार्यकर्ता आहे आणि आठवले साहेबांचा जो आदेश असेल तो आदेश सर्व कार्यकर्त्यांना मान्य असतो. त्यामुळे शक्यतो आमच्याकडे बंडखोरी होणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे. जी हाँ, आज मुंबई के चेंबूर में केंद्रीय मंत्री रामदास आठवले जी का जन्मदिन मनाया जा रहा है, जिसमें कि आरपीआई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के सभी कार्यकर्ता और नेता जिला अध्यक्ष यहाँ पे मौजूद है. सभी ने एक दूसरे का मुंह मीठा करते हुए केंद्रीय मंत्री रामदास आठवले जी को जन्मदिन की बधाई दिया है और सभी ने मांग किया है कि आरपीआई को कम से कम पूरे मुंबई में 50 से ज़्यादा सीट मिले ताकि जो इच्छुक उम्मीदवार है वो चुनाव लड़ सके और आरपीआई के ज़्यादा उम्मीदवार चुनाव में जीतकर आ सके. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CNN न्यूज़ मुंबई, अनुशक्ति नगर विधानसभा. आठवले साहेबांचा आठवले साहेबांचा बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. आरपीआय जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.